नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एका स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस करणार. त्या स्टॉकमध्ये कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार, त्या स्टॉकचा सध्याचा ट्रेंड कोणता चालू आहे, कोणत्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर स्टॉकवरती जाऊ शकतो, कोणते महत्त्वाचे सपोर्ट त्या स्टॉकमध्ये असणार, त्या सर्व टेक्निकल लेवल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की आपण जे ॲनालिसिस करतो आहे स्टॉकचं, तर मी कोणाला म्हणणार नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा. ठीक आहे, तुम्ही पण स्वतः लेवल फाइंड आउट करायचे असतात. जर आपण ॲनालिसिसचा व्हिडिओ बघतोय, स्वतः त्यावरती ड्रॉईंग करायचं असतं, त्या लेवल फाइंड आउट करायचे असतात. नंतर बघायचं असतं की मला या स्टॉकला जर बाय करायचं आहे, ती लेवल माझ्यासाठी योग्य असणार का, त्यावरती तुम्ही स्वतः पण अभ्यास करायचा असतो. मी जर व्हिडिओ बनवतोय तर माझं ऐकून तुम्ही कधी स्टॉक बाय करायचं नसतो. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचा स्वतःचा पण अभ्यास असला पाहिजे. ठीक आहे, डिस्क्लेमर मी अगोदर देत असतो सर्वांना की तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघून स्टॉक कधी बाय करायचे नसतात. त्यांच्यामध्ये तुमचा स्वतःचा अभ्यास असला पाहिजे. समजलं? तर सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे, काळजीपूर्वक बघा. खूप काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळतात. स्टॉकमध्ये कशा प्रकारची प्राइस ॲक्शन होते, ठीक आहे ना, लेवल कशा फाइंड आउट करत असतो आपण, त्यामध्ये त्या बघायच्या असतात तुम्ही. तर आज आपण निवडलेला स्टॉक आहे HDFC बँक. तर आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस जे करायचं HDFC बँकेमध्ये, HDFC बँकेमध्ये कोणता हर्डल पार केलं तर HDFC बँकवरती जाऊ शकतं, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती हिट करत चला, जेणेकरून जो पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की हिट करायचं आहे. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, आपले मराठी माणसं जे असतात त्यांना चांगले व्हिडिओ प्रोव्हाइड केले पाहिजे, जेणेकरून त्यांना चांगलं शिकता येईल. आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही चांगलं शिकले तरच तुमचा पैसा बनत असतो, नाहीतर तुम्ही चांगले शिकले नाही तर लॉस ठरलेला असतो मित्रांनो. ठीक आहे ना, त्यामुळे चांगल्या गोष्टी घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण टेक्निकल ॲनालिसिससाठी जो स्टॉक निवडला त्याचं नाव आहे HDFC बँक. HDFC बँक निफ्टी फिफ्टीमध्ये सर्वात जास्त वेटेज असणारी बँक म्हणजे HDFC बँक. सर्वात जास्त वेटेज आहे, जवळजवळ 11.5% वेटेज निफ्टीमध्ये आहे HDFC बँकेचं. आणि आपण जर बँक निफ्टी इंडेक्समध्ये बघितलं, जवळजवळ 32 ते 33% हिस्सा जो आहे तो HDFC बँकेचा आहे. म्हणजे वेटेज HDFC बँकेचं निफ्टीमध्ये पण जास्त आणि बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण जास्त आहे. ठीक आहे, जास्त वेटेज असणारा स्टॉक म्हणजे HDFC बँक. आता HDFC बँकेचा बिझनेस जर आपण बघितला, बिझनेस चांगला आहे कंपनीचा. ठीक आहे ना, आपण म्हणतो ना की एखाद्या स्टॉकला आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी निवडायचं, किंवा तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी पण स्टॉकला बाय करतात. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे त्यामध्ये कालावधी तुमचा 2, 4, 5, 10 वर्षांचा असतो. ती असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये मग गुंतवणूक करतात तर तिचे फंडामेंटल थोडक्यात बघितले पाहिजे. फंडामेंटल तुम्ही नक्की बघितले पाहिजे की त्या कंपनीचा बिझनेस कसा आहे, अर्निंग चांगली आहे का त्यांची, ते बघायचं असतं तुम्ही. कंपनीवरती जास्त कर्ज आहे का, कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड जो असतो त्याच्यामध्ये रेव्हेन्यू जास्त कंपनीचं ते कशा प्रकारचं आहे, प्रॉफिटमध्ये वाढ होताना दिसते का आपल्याला, त्या सर्व गोष्टी बघायच्या असतात. मोजके असतात फंडामेंटल. कारण की तुम्ही जर जास्त फंडामेंटल बघायला गेले तर खूप वर्ष त्यामध्ये तुमचे जाऊ शकतात. थोडक्यात फंडामेंटल बघत चला, जेणेकरून तुम्ही निवडलेला स्टॉक चांगला असणार आणि तो भविष्यात तुम्हाला पैसा बनवून देणार. आता प्रत्येक वेळेला थोडे गडबड होत असते फंडामेंटल. म्हणजे कसं, हे बघा, काही वेळेला कंपनीचं रेव्हेन्यू वाढलेलं असतं पण कंपनीचे खर्च वाढतात, त्यामुळे कंपनीचं प्रॉफिट आपल्याला कमी दिसतं. काही वेळेला क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितलं तर रेव्हेन्यूमध्ये कमी असते, पण आपण जर इयर ऑन इयर जर बघितलं, प्रॉफिट जास्त असतं कंपनीचं. हे थोडं कमी जास्त होत असतं. मग त्यामुळे ती कंपनी खराब असते असं नाही आहे. टेम्पररी परिणाम जो असतो ना स्टॉकवरती होत असतो, पण तो रिकवरच होणार. जी स्ट्रॉंग कंपनी असणार, जिचे फंडामेंटल स्ट्रॉंग असणार, ती रिकव्हरी देणारच. प्रॉफिट बुकिंग पण असतं मार्केटमध्ये, लक्षात घ्या. एखादा स्टॉक कंटिन्युअसली जातो आहे वरती ट्रेंडला पकडून, अप ट्रेंडला, तर तिथे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येतच असते, तो खाली येतच असतो. थोडक्यात फंडामेंटल जे असतात ना त्या स्टॉकचे बघत चला. ठीक आहे, आपण मागे पण याचं ॲनालिसिस केलं होतं आणि तुम्हाला काय म्हटलं होतं मी, की हा स्टॉक आहे ना कंटिन्युअसली खाली येतो आहे, याच्यामध्ये सेलिंग झाली. एक सप्लाय झोन जो होता त्या लेवलपासूनच स्टॉकमध्ये सेलिंग झाली होती. तेव्हा चार्ट हा ड्रॉ होता आणि आत्ता पण तोच आहे, त्याच्यामध्ये आपण काही बदल केलेला नाही आहे. लेवल तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की स्टॉक असा वरती गेला होता आणि एका सप्लाय झोनपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. इथूनच एक मोठं करेक्शन झालं. महत्त्वाचे जे सपोर्ट होते ते पण स्टॉकने या ठिकाणी ब्रेक केलेले होते. हा एक सपोर्ट होता, हा एक रेजिस्टन्स होता. या लेवलला स्टॉकने ब्रेक केलेलं होतं. आणि एक महत्त्वाचा सपोर्ट होता अजून एक 1460चा, हा पण स्टॉकने ब्रेक केलेला होता.
म्हणजे काय, स्टॉक इथे निगेटिव्ह झालेला होता, पूर्णपणे निगेटिव्ह होता. पण आत्ताच्या वेळेला काय होतं आहे बघा, तुम्हाला परफेक्ट इथे एक प्राइजेक्शन बघायला मिळेल बघा. एक मोठी सेलिंग झाल्यानंतर जेव्हा स्टॉक या लेवलच्या खाली आला होता, इथून 1460ला ब्रेक करून पुन्हा हीच लेवल रेजिस्टन्स बनली होती या स्टॉकमध्ये. 1460ची लेवल ही स्टॉकमध्ये एक रेजिस्टन्स बनली. इथे पण बघा सेलिंगचं प्रेशर आलं, स्टॉक पुन्हा ह्याच लेवलवरती आला. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतंय की 1365 इथे स्टॉकसाठी स्ट्रॉंग सपोर्ट बनला, स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी बनलेला आहे. त्यानंतर पुन्हा चांगली स्ट्रेंथ आली, म्हणजे इथं प्राईजला पुश केलं बाहेरने, ठीक आहे, वरती घेऊन येण्याचा प्रयत्न केला. पण इथे पुन्हा एक सेलिंगचं प्रेशर आलं. पण पहिले जे सेलिंगचं प्रेशर होतं स्टॉकमध्ये ते आता राहिलेलं नाही आहे. हे बघा, प्रत्येक गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला चार्टवरती. बायर सेलर त्यांची ॲक्टिव्हिटी असते ती तुम्हाला जर पकडता आली, तुम्ही योग्य लेवलला स्टॉकला पकडू शकतात आणि चांगला स्विंग कॅच करू शकतात. स्विंग एक असतं, पूर्ण ट्रेंडला पकडणं वेगळं असतं. तुम्हाला थोडक्यात सांगेलच मी नंतर. हे समजून घ्या पहिलं. प्राईजचा बिहेव इथे कसं होतं आहे, प्राईज आली खाली, सपोर्ट घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, इथे सेलिंगचं प्रेशर आलं, पुन्हा प्राईजने इथे सपोर्ट घेतला, वरती गेली, इथे रेजिस्टन्स घेतला. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करते. 1460 ही स्टॉकमध्ये रेजिस्टन्सचं काम करते, रेजिस्टन्स. पण इथे जे सेलिंगचं प्रेशर यायला पाहिजे होतं, जे सेलर इथे ॲक्टिवेट व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही इथे. समजलं ना? म्हणजे काय होतं या ठिकाणी, एक प्रकारे त्याला आपण बिल्टअप पण म्हणत असतो, ठीक आहे. टेक्निकल लँग्वेजमध्ये एक शब्द पण असतो, बिल्टअप होणं म्हणजे काय, एक प्रकारे कॉन्सॉलिडेशन होणं. कॉन्सॉलिडेशन, ॲक्युमुलेशन पण त्याला म्हटलं जात असतं. ॲक्युमुलेट, एका रेजिस्टन्स लेवलला जेव्हा असं ॲक्युमुलेशन होताना दिसतं आपल्याला, कॉन्सॉलिडेशन होताना दिसतं, तिथं प्रोबॅबिलिटी असते ब्रेकआउटची, की स्टॉक तिथून ब्रेकआउटतून वरती जाऊ शकतो. आपल्याला एक पॉईंट पण सापडतो स्टॉप लॉसचा, ठीक आहे. जो स्टॉक आपण बाय करत असतो, आपल्याला माहीत असलं पाहिजे की मला त्याच्यामध्ये किती रिस्क घ्यायची, स्टॉप लॉस किती लावायचा असतो, तो पॉईंट असतो, तो आपल्याला समजला पाहिजे. बरोबर आहे ना? आता इथे काय झालं, सेलिंगचं प्रेशर आलं, त्यानंतर आता इथे स्टॉक रिकवर होण्याचा प्रयत्न करतो बघा. पुन्हा हे दिसतं आहे तुम्हाला, सेलिंग कमी झाली याच्यामध्ये. जी सेलिंग पहिले व्हायची स्टॉकमध्ये ती होताना दिसत नाही आहे. स्टॉक इथे एका कन्सॉलिडेशन झोनमध्ये, आपण याला म्हणू शकतो कन्सॉलिडेशन इथे. आणि मागील 3-4 दिवसांपासून बघा स्टॉक तुम्हाला ह्या रेजिस्टन्स लेवलला 1460चं एक रेजिस्टन्स आहे, ह्या लेवलच्या आसपास इथे तुम्हाला थांबताना दिसतो. 1 2 3 4 5 दिवस झालेले. मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण बघा याच्यामध्ये एका डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे. एक डोजी कॅन्डल इथे बनलेली होती. आता डोजी कॅन्डल कोणत्या ठिकाणी बनायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी काम करत असते सांगायची गरज नाही मला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण इथे सिंगल कॅन्डलला बघत नाही आहे, आपण पूर्ण प्राईजचं स्ट्रक्चर बघतो आहे या ठिकाणी कसं होतं आहे. काही जण काय करतात ना, इथे पण एक कॅन्डल बघून ट्रेडिंग करायला प्रयत्न करतात. तसं नसतं मित्रांनो. जेव्हा प्राईज एका रेंजमध्ये फसलेली असते, या रेंजमध्ये तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला मिळतील. मग असं नाही की तुम्ही इथे हॅमर पण बघायचा लगेच बाय करायचं. इथे तुम्हाला इन्व्हर्टेड हॅमर पण दिसेल, तुम्ही बाय करायचं. तुम्हाला डोजी पण दिसेल, मग तुम्ही बाय करायचं असतं का नाही. ह्या झोनमध्ये काही फायदा नसतो कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून. तुम्हाला पूर्ण मार्केटचं स्ट्रक्चर या ठिकाणी ओळखायचं असतं, की पहिला स्टॉकचा ट्रेंड काय होता, आत्ता स्टॉक काय करतो आहे हे बघायचं आहे. त्यावरून मग एक अनुमान तुम्हाला लावायचा असतो. बरोबर ना? या गोष्टी बघायच्या आणि शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे बघा काय दिसतं आहे तुम्हाला, इथे प्राईज इथे ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे बघा. इथे प्राईज काय आलेली आहे, या रेजिस्टन्स लेवलपर्यंत आलेली आहे. तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी, प्राईज वरती शिफ्ट होताना दिसते. आपण इथे अनुमान काय लावू शकतो, की जर HDFC बँकने 1460चा एक हर्डल जर पार केला, म्हणजे हा रेजिस्टन्स जर पार केला, तर एक चांगला मोमेंटम इथे HDFC बँकेमध्ये येऊ शकतो. आपण हे प्राईजला बघून सांगतो आहे अंदाज, कारण की असे जे स्ट्रक्चर असतात बॉटमला जेव्हा बनतात, एक चांगला रिव्हर्सल इथे मिळत असतो, ठीक आहे ना. स्टॉकमध्ये एक चांगला रिव्हर्सल इथे आपल्याला बघायला मिळत असतो. मग आपण इथे एक छोटीशी रिस्क घेऊन लॉंग जाऊ शकतो स्टॉकमध्ये. म्हणजे स्टॉकला आपण काय करू शकतो या ठिकाणी, बाय. स्टॉकने ती लेवल पार करायला पाहिजे, तेव्हाच आपण त्या स्टॉकला तिथे बाय करू शकतो. हे स्ट्रक्चर जे बनले नाही HDFC बँकेमध्ये ते खूप छान आहे. आपण थोडं चार्टला फ्रेश करून घेतो. मी चार्टला फ्रेश करून घेतो थोडं, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाणार इथे. हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे प्राईजचं, ही प्राईज इथे सपोर्ट घेते, इथे रेजिस्टन्स घेते, पुन्हा ह्या लेवलला आली, सपोर्ट घेतला, इथे पुन्हा रेजिस्टन्स घेतला, पण आता ह्या सपोर्टपर्यंत आली नाही, इथूनच वरती जाते ती. 4-5 दिवस झाले या रेजिस्टन्स लेवलजवळ आहे. इथं या रेजिस्टन्सजवळ थांबलेली प्राईज इथे परफेक्ट एक असं स्ट्रक्चर होताना आपल्याला तयार दिसते. म्हणजे प्राईज काय होते, वरती शिफ्ट होते.
येणाऱ्या दिवसांमध्ये नक्की एक ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्यावरून आपण म्हणू शकतो की ही प्राईस शिफ्ट होते वरती आणि आपल्याला इथे एक ब्रेकआउट बघायला मिळेल. इथून असणारा रिव्हर्सल चांगला असेल. याच्यामध्ये स्टॉप लॉसचा पॉईंट पण आपला छोटा बनेल. इथं आपला जो स्टॉप लॉस असणार एकदम छोटा बनणार. इथे प्रॉफिट मिळायला आपल्याला जास्त आहे की जर इथे HDFC बँकेने ब्रेकआउट दिला तर ती परफेक्ट ह्या रेजिस्टन्सपर्यंत जाऊ शकते. आपण टार्गेट डिसाईड करत असतो. हे बघा, जेव्हा पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग कराल, तुम्ही स्विंग ट्रेडिंग पण करा किंवा इंट्राडेमध्ये पण ट्रेडिंग करा. तुमचा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला माहीत असला पाहिजे की हा स्टॉक मी बाय करतो आहे. समजा तुम्ही HDFC बँकेला बाय करताय या लेवलवरती 1560च्या वरती बाय करताय HDFC बँकेला. समजा माझं ॲनालिसिस चुकलं. आपण प्रत्येक वेळेला परफेक्ट जाऊ शकत नाही. आपलं ॲनालिसिस नक्की चुकणारच मार्केटमध्ये. प्रत्येक वेळेला आपण बरोबर ठरू शकत नाही. मग चुकलो तर मी रिस्क किती घ्यायला पाहिजे याच्यामध्ये? असा काही एरिया आहे का की जिथे माझा स्टॉप लॉस बनवत असतो? मग तो स्टॉप लॉस तुम्ही बघायचा असतो की मी जर इथे 1430 किंवा 1420चा स्टॉप लॉस लावला, 1420चा स्टॉप लॉस आणि 1460ला मी एंट्री घेतो आहे, म्हणजे माझी रिस्क किती असणार याच्यामध्ये? 30 रुपयांची. ही झाली रिस्क 30 रुपयांची. मला तेवढं प्रॉफिट मिळतं आहे का वरती? स्पेस आहे का तेवढा वरती जाण्यासाठी? हा जो स्टॉक आहे HDFC बँकेचा, याच्यामध्ये चांगला मोमेंटम आला तर एक चांगला स्विंग माझ्याकडून कॅच होऊ शकतो का? होऊ शकतो. येणारा हडल कोणता आहे? डायरेक्ट हाच आहे 1560चा. 1560चा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे काय? स्पेस आहे वरती जाण्यासाठी. मला चांगलं प्रॉफिट या ठिकाणी मिळू शकतं. मला रिस्क घ्यायची फक्त 30 रुपयांची. पण 1460ला मी जर एंट्री घेतली तर मला 100 रुपयांचं प्रॉफिट पण या ठिकाणी होऊ शकतं. मग रिस्क रिवॉर्ड तुमचं कसं होतं आहे? जवळजवळ 1:3चा होतं आहे. 1:3चा 90 ते 100 रुपयांचं प्रॉफिट आणि रिस्क फक्त 30 रुपयांची. मग हा रिस्क रिवॉर्ड तुमचा या ठिकाणी जुळला पाहिजे स्विंग ट्रेडिंगमध्ये. हा जुळला तर तुम्ही नेहमी प्रॉफिटेबल राहाल. असं नको व्हायला की मला रिस्क आहे 50 रुपयांची. ठीक आहे, 50 रुपयांची मी रिस्क घेतो आहे, म्हणजे 50 रुपयांचं मी स्टॉप लॉस लावतो आहे, पण मला प्रॉफिट मिळतं फक्त 20 रुपयांचं. का? की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे वरती. एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे येणारा. म्हणजे समजा मी 1460ला एंट्री घेतली आणि 1480 वरती एक स्ट्रॉंग हडल आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. समजा तिथे प्राईस गेली आणि तिथे जर त्याच्यामध्ये रिजेक्शन आलं तर मला लॉस व्हायला जास्त येते. माझा स्टॉप लॉस हिट झाला तर मी रिस्क ह्या ठिकाणी जास्त घेतो आहे आणि प्रॉफिट कमी घेतो आहे. त्यामुळे हा पण विचार आपण इथे स्विंग ट्रेडिंगमध्ये करायचा असतो. त्यानुसार तुम्ही जर काम करत गेले तर प्रॉफिटेबल जास्त राहाल. कोणत्याही स्टॉकला बाय करताना या गोष्टी तुम्ही नक्की बघितल्या पाहिजे. त्याच्यामध्ये असलेला रिस्क रिवॉर्ड किती घ्यायचं मला प्रॉफिट. आता काही जण मला म्हणतात की स्टॉप लॉस किती टक्क्यांचा लावला पाहिजे. हे बघा, टक्के वगैरे काही नसतात. स्टॉप लॉसचा एक पॉईंट असतो मित्रांनो, एक पॉईंट असतो, एक एरिया असतो. जसं मी तुम्हाला याचे रेजिस्टन्स एरिया, सपोर्ट एरिया ड्रॉ करायला लावतो बघा, तसाच स्टॉप लॉसचा एक एरिया असतो. जसं मी इथं फाइंड आउट करतो आहे, अनुमान लावतो आहे पुढचा, की समजा इथे स्टॉक पुन्हा थोडासा खाली आला, 1-2 दिवस करेक्शन झालं, त्याने इथे ब्रेकआउट दिला तर हा एरिया माझ्यासाठी काय बनतो? स्टॉप लॉस बनतो. किंवा तुम्हाला इथे समजून सांगायचं जर झालं की हे स्ट्रक्चर असं इथे बनत जात आहे, स्टॉक इथून ब्रेकआउट देऊन जातो, हा जो स्विंग आहे प्रिव्हियस स्विंग लो, हा माझ्यासाठी काय बनतो? स्टॉप लॉस बनतो. मग एवढी माझी काय झाली याच्यामध्ये रिस्क झाली आणि वरती हा स्विंग मी कॅच करतो आहे. स्विंग समजतं आहे ना तुम्हाला? स्विंग, एक स्विंग कॅच करणं, जो मोमेंटम असतो पहिला स्टॉकमध्ये होणारा त्याला आपण कॅच करतो, हा स्विंग असतो. या स्विंगला आपण इथे कॅच करायचं असतं. मग तर इथे स्ट्रक्चर छान बनताना दिसतं आहे. 1-2 दिवसांपासून थोडासा स्टॉक मला इथे रेजिस्टन्स लेवलजवळ थांबताना दिसतो आहे. आणि हा एक झोन बघा, चार्टला थोडं सेंटरला ठेवा एकदम बरोबर तुमच्यासमोर, तरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल बायर सेलरची, की हा एक झोन असा बनलेला आहे, स्टॉक या झोनमध्ये आहे साईडवेज. एक गोष्ट ही झाली साईडवेज, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकतात कॉन्सॉलिडेशनमध्ये. इथे स्टॉक आहे कॉन्सॉलिडेशनमध्ये, ही एक गोष्ट झाली. अजून काय लक्षात येतं तुम्हाला, की इथे जे सेलिंगचं प्रेशर होतं स्टॉकमध्ये जे सेलिंगचं प्रेशर होतं ते पण मला कमी होताना दिसतं आहे. ही एक गोष्ट, ही पहिली गोष्ट, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय, मला प्राईज ॲक्शन चांगली समजते, किमतींच्या हालचाली मला चांगल्या समजत आहे, प्राईज कशी शिफ्ट होते हे मला समजतं आहे. त्यावर मी काय अंदाज लावतो आहे की ही जी प्राईज आहे ना थोडी मला वरती शिफ्ट होताना दिसते, ती आपल्या प्रिव्हियस लोपर्यंत पण पोचत नाही आहे. ही तिसरी गोष्ट.
मग आता चौथी गोष्ट कोणती राहिली माझ्यासाठी? कन्फर्मेशन. चौथी गोष्ट जी असणार माझ्यासाठी काय असणार? कन्फर्मेशन. ते कन्फर्मेशन मला कशाने मिळेल? ब्रेकआउटने. आता तो ब्रेकआउट कसा मिळतो त्यावरती तुम्ही लक्ष ठेवायचं की एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इथे पाहिजे, तिच्यामध्ये व्हॉल्यूम पाहिजे चांगल्या प्रकारचं. ते असेल तर एक परफेक्ट प्राइजेक्शन बनवत स्टॉक इथून वरती जाऊ शकतो. हे माझ्यासाठी झालं कन्फर्मेशन. तर या सर्व गोष्टी तुम्ही बघायच्या असतात. हे बघा, बहुतेक जण ना चार्टला ड्रॉ करतात पण ह्या गोष्टी त्यांना माहीत नाही. फक्त कोणत्याही ठिकाणी लाईन ड्रॉ करून द्यायच्यात. लाईन का ड्रॉ करतो मी तिथे ते तर समजलं पाहिजे तुम्हाला. मी हे सपोर्ट इथे ड्रॉ केले का केले, हा रेजिस्टन्स मी इथे ड्रॉ केला का केला, त्याच्यामध्ये लॉजिक असलं पाहिजे ना. त्याच गोष्टी आपल्याला चार्टवरती ओळखायच्या असतात. समजतं? तर आता ही जी HDFC बँक इथे मला वाटतं की ब्रेकआउटच्या तयारीत आहे. काही वेळेला असं होऊ शकतं की ब्रेकआउट न देता ती खाली पण येऊ शकते, सांगता येत नाही. स्टॉक मार्केट आहे शेवटी, समजलं. याच्यामध्ये काही होऊ शकतं व्हायला. पण एक प्राईसचा अंदाज सांगतो. 1460चा जर रेजिस्टन्स HDFC बँकेने ब्रेक केला तर एक चांगली रॅली इथे HDFC बँकेमध्ये येऊ शकते, रिकवर होऊ शकते. जवळजवळ 1 महिना झाला, 1 महिन्यांचा कालावधी झालेला आहे. 1 महिना स्टॉक आपल्याला रेंज बाउंड दिसतोय, पूर्णपणे एका रेंजमध्ये दिसतोय. तर इथे एक रॅली अपेक्षित आहे स्टॉकमध्ये. असं नाही की इथे ब्रेकआउटच देणार, तो एखाद्या वेळेला इथे वीक पण होऊ शकतो, पुन्हा या सपोर्टपर्यंत पण तो येऊ शकतो. पण एक प्राईसचं फॉर्मेशन असं या ठिकाणी झालेलं आहे की त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की स्टॉक इथे ब्रेकआउट देणार. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या HDFC बँकेमध्ये. आणि तुम्हाला इथे पण जर ट्रेंड व्यवस्थित लक्षात येत नसेल, प्राईसचं फॉर्मेशन जर तुम्हाला इथे लक्षात येत नसेल, आता इथे तर चार्ट समजायला एकदम सोपं आहे, काही अडचण नाही आहे. तुम्ही इथे डेली टाईम फ्रेममध्ये पण ॲनालिसिस करून स्टॉकच्या लेवल ओळखू शकतात. तुम्हाला अजून कन्फर्मेशन घ्यायचं असेल तुम्ही बिग टाईम फ्रेममध्ये पण जाऊ शकतात, म्हणजे विकलीमध्ये पण गरज नाही आहे. सर्व काही तुम्हाला इथे दिसणार. आपण थोडासा विकली टाईम फ्रेममध्ये चार्ट बघूया. आता मी हा विकली टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन केलेला आहे बघा. आत्ताचा हा चार्ट आपण बघतोय विकली टाईम फ्रेममध्ये. इथं पण काय दिसतंय बरं तुम्हाला? इथे पहिली ही सेलिंग झाली. हा एक काय होता? सेलिंगचा झोन होता, सप्लाय झोन होता. हा खूप पहिले चार्ट ड्रॉ आहे. ह्या लेवल पण तसेच आहे, मी काहीच केलेलं नाही त्याला, तसेच ठेवलेले आहेत. ठीक आहे ना. इथे स्टॉक कंटिन्युअसली बघा 1 2 3 4 5 6 वीक कंटिन्युअसली सेलिंग झाली त्याच्यामध्ये. आणि नंतर विकलीमध्ये बघा इथे एक हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. हिला आपण म्हणतो असतो हॅमर कॅन्डल. आता हॅमर कॅन्डल सपोर्टला बनते. एक स्ट्रॉंग सेलिंगचं प्रेशर असेल आणि सपोर्टला जर हॅमर कॅन्डल बनत असेल तर ती आपल्यासाठी चांगलं काम करते. असं नाही की साईडवेज मार्केटमध्ये हॅमर कॅन्डल बघायची, थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलंच. मग आता इथे हॅमर कॅन्डल बनलेली म्हणजेच काय होतं आहे? बाहेर इथे येत आहे आणि प्राईजला पुश करताय वरती. एक बाईंगचं प्रेशर इथं आपल्याला येताना दिसतंय. मग येतं आहे तर इथं काय होतं आहे? बाईंगचं प्रेशर तर आलं, प्राईस गेली वरती, पण कुठपर्यंत गेली? 1460पर्यंतच. त्यानंतर पुन्हा एक रिजेक्शन बघायला मिळालं आपल्याला. ठीक आहे ना. तिथं कॅन्डलला शॅडो बनली, ती काय सांगते? प्राईसचं रिजेक्शन, त्या लेवलवरती आलेलं प्राईसचं रिजेक्शन, बरोबर ना. आता इथून पुन्हा 2 वीक झालेले थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करते HDFC बँक. आता येणाऱ्या वीकमध्ये बघायचं आहे की ही कॅन्डल इथे ब्रेकआउट देते का, म्हणजे इथे पण आपल्याला थोडंसं स्ट्रक्चर पॉझिटिव्ह वाटतं आहे. ही लेवल फक्त इथे ब्रेक व्हायला पाहिजे 1460ची. ठीक आहे. आणि नाही झाली, आलं येणाऱ्या वीकमध्ये सेलिंग, येणाऱ्या वीकमध्ये जर पुन्हा इथे सेलिंग आली तर हे स्ट्रक्चर पुन्हा आपल्याला इथे निगेटिव्ह होताना दिसू शकतं. आता ताबडतोब एवढा खाली येणार नाही स्टॉक. तो हा एक का बनलेला आहे? सपोर्ट एरिया आहे स्टॉकमध्ये. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे, स्ट्रॉंग झोन आहे, डिमांड झोन. तर इथे बाउन्स घेऊ शकतो स्टॉक, लक्षात घ्या. आपण पुन्हा डेली टाईम फ्रेमवरती चार्ट ओपन करूया. तर माझ्या मते तुम्हाला सर्वांना आता HDFC बँकेमध्ये लेवल समजलेले असतील. कोणते महत्त्वाचे हॅडल येत आहे, कोणते महत्त्वाचे सपोर्ट स्टॉकमध्ये आहेत, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. तर अशा प्रकारचं ॲनालिसिस तुम्ही पण करायचं आहे. आपण स्वतः शिकायचं, कोणावरती डिपेंड राहायची गरज पडायला नको तुम्हाला. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला हे सांगत पण राहणार की तुम्ही स्वावलंबी बना. कोणाच्या टिप्सला फॉलो करू नका, कोणाचे व्हिडिओ बघून स्टॉकला बाय करू नका. स्वतः चार्टवरती ड्रॉईंग करत चला. ज्या की लेवल असतात त्या पकडण्याचा प्रयत्न करा. बायर सेलरची जी ॲक्टिव्हिटी होत असते, बायर ऑब्लिक सेलर यांची जी ॲक्टिव्हिटी होते चार्टवरती, ती ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सक्सेस व्हाल, फक्त वेळ लागेल, वेळ द्या. आणि तुम्ही जे काम करतात, जसं स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये सातत्य ठेवत चला. येणारे दिवस जे असतील ते चांगलेच असतील. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करत चला. व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे. काही शंका असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकतात. आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.